हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर काल आपण बघितलं असेल, आपण आवळे काढलेले होते आणि काल मी बोललीसुद्धा होते की आपल्याला ते खारात टाकायचं आहेत. आणि या सीझनमध्ये ना जास्तीत जास्त खारातले आवळे वगैरे टाकले जातात आणि विकायलासुद्धा असतात. तर आज आपण ते करणार आहोत. तर तुम्हीसुद्धा बाजारातून आवळे आणू शकता. आपण गावठी आवळ्यांचं केलेलं, पण तुम्ही बाजारचे जरी आवळे आणले जे मोठे मोठे असतात ते पण तुम्ही त्या खारामध्ये टाकू शकता. ह्या सीझनमध्ये काय केलं जातं, ह्या सीझनमध्ये उन्हाळा खूप असतो आणि आपला घसा वगैरे खूप असं कोरडा वगैरे पडतो आणि आवळा आपल्याला खायची सवय असते आणि काहींना खूप आवळा आवडतो. तुम्हाला माहिती आहे किती गुणकारी आवळा वगैरे आहे. तर तो आवळा अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा खाऊ शकता खारातला. त्याच्यामध्ये हळद, मीठ जेवढं तुम्हाला पाहिजे तशाने तुम्ही टाकू शकता आणि तुम्हाला माहिती आहे आणि हळद आणि मीठ किती चांगलं आहे आपल्या शरीरासाठी. तुम्ही त्याच्यामध्ये टाकून खारातले खाऊ शकता. तर टाकल्यानंतर 8-10 दिवस तुम्ही तसंच ठेवू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या खारातले आवळे खाऊ शकता. आणि हे आवळे आहेत ना, आमच्या इकडे पण विकायला वगैरे दुकानं वगैरे छोटी-छोटी जी दुकानं वगैरे असतात ना, तिथे बरण्यांमध्ये विकायला असे असतात. तर तुम्ही ₹5 ₹10 असा एक आवळा असतो. तर खूप मस्त लागतो चवीला वगैरे. तर तुम्ही अशा पद्धतीने खारातले आवळेसुद्धा खाऊ शकता. सो व्हिडिओ पूर्ण बघा. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर बघा. तर इथे ना मी सगळं घेतलं आहे बघा, काय काय लागणार आहे ते. तर तुम्हीसुद्धा आवळे वगैरे करू शकता. बाजारी जरी आवळे तुम्ही घरी आणले जे मोठे असतात, ते जरी तुम्ही याच्यामध्ये टाकलेत तरी खूप चांगले लागतात. आणि आता तुम्ही जर कोकणात वगैरे आलात ना फिरायला वगैरे, तर छोटी-छोटी दुकानं असतात, तिथे ना बरणी भरलेल्या असतात आणि त्या बरणीमध्ये हे आवळे असतात, छोटे मोठे असतात. म्हणजे ते खारातले आवळे असतात. तर ते तिथे असे विकायला असतात. ₹5 एक आवळा वगैरे पण असतो. तर अशा पद्धतीने ते खारे आवळे केले जातात. आणि आता तुम्हाला माहिती आहे की आवळं म्हटलं की औषधी आहे, औषधी फळ आहे. तर आवळ्याचा सगळ्या ठिकाणी लोकं वापर करतात. लोणचं असेल किंवा सुकवून पण लोकं खातात. तर अशा पद्धतीने आवळा वगैरे केला जातो. आणि ह्या सीझनमध्ये उन्हाळ्यामध्ये हे खारातले आवळे केले जातात. तर इथे मी बरणी घेतली आहे, छोटी घेतली आहे, कारण की आपल्याकडे आवळे कमी आहेत, गावठी आवळे आहेत. तर बरणी घेतली आहे. त्याच्यानंतर इकडे मीठ आहे, इकडे हळद घेतली आहे, पाणी आणि आपले आवळे. तर हे सगळं मी इथे घेतलेलं आहे आणि आता आपण करणार आहोत. तर आपल्याकडे आवळे कमी आहेत, त्याच्याप्रमाणेच मी छोटी बरणी घेतलेली आहे आणि प्लास्टिकचीच बरणी घ्यायची, स्टीलची वगैरे घ्यायची नाही. तर प्लास्टिकची बरणी घ्यायची. त्याच्यामध्ये आता मी ते पाणी टाकते. पाणी ना जास्ती टाकायचं. पाणी टाकलं त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत. आणि तुम्हाला माहिती आहे की हळद पण किती गुणकारी वगैरे आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात हळद टाकणार आहोत आणि मीठ टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपण आवळे टाकणार आहोत. आता हे खारात का टाकायचे, कारण की खारात टाकल्यानंतर ना एक छान चवसुद्धा लागते आणि पौष्टिक पण. आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये गुणधर्मच असे आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की हळद किती चांगली आहे आपल्यासाठी. त्याच्यानंतर मीठ पण आपल्या आरोग्यासाठी तितकंच चांगले आहे. तर त्याच्यामुळे ना आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आता. तर इथे बघा, मी हळद घेतली आणि मीठ घेतलेलं आहे आणि आपली जी हळद आहे ना ती गावठी हळद आहे, त्याच्यामुळे मी थोडी जास्त हळद घेतली आहे. तर आपण इथे आता पाण्यात टाकणार आहोत. हे बघा मस्तपैकी आणि छान ना हलवून घेणार आहोत. खूप म्हणजे तुमच्याकडे जर जास्ती आवळे असेल, तुम्ही जास्ती मोठी बरणी जरी घेतली तरी काही हरकत नाही. तर तुम्ही हे टाकू शकता आणि छान हलवून घ्यायचं. जर तुम्हाला अजून त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकायचं असेल, हळद टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. तर अशा पद्धतीने खारामध्ये आवळे टाकले जातात आणि एक 8-10 दिवसानंतर छान मुरले पाण्यामध्ये की ते खाल्ले जातात. तर तुम्ही तसं करू शकता. तर हे आहे ना छान हलवून घेतलं आहे बघा मस्तपैकी हळद वगैरे टाकून. तर एकदम खारं तयार झालेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये हे आवळे टाकणार आहोत. तर हे बघा मी सगळे ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि छानपैकी आपण बरणीचं जे झाकण आहे ना ते लावून घेणार आहोत. आणि हे झाकण आपण एक 10 दिवसांनी वगैरे, म्हणजे थोडक्यात 8-10 दिवसानंतर आपण हे ओपन करणार. त्याच्यानंतर हे खाणार आपण. तर हे ना पूर्ण मुरायला एक 8-10 दिवस लागतात. हे अशा पद्धतीने खारातले आवळे असे बनवले जातात मस्तपैकी. तर आपल्याकडे कमी क्वांटिटी आहे आणि मेन म्हणजे सगळ्यात मेन हे आहे की हे कुठल्याही फवारणीचं नाही आहेत किंवा कुठल्याही काही याचं नाहीत. आपलं रानातून जाऊन एकदम गावठी छानपैकी आवळे आणलेले आहेत आणि छान खारात पण टाकलेले आहेत. तर अशा पद्धतीने खारामध्ये आवळे टाकले जातात आणि इकडे विकायलासुद्धा असतात खारातले आवळे. तर दुकान असेल, छोटं असेल, मोठं असेल, तिथे बरण्या अशा भरलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये ते मोठे मोठे आवळे असतात. तर ₹5 ₹10 अशा ह्याच्याने विकले जातात ते आवळे, खारातले आवळे. तर अशा पद्धतीने मी बनवलेले आहेत आज छानपैकी खारातले आवळे. तुम्हीसुद्धा बनवू शकता.
तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. आणि आता उन्हाळा आहे, तर उन्हाळ्यामध्ये आपला घसा वगैरे सुकतो, आपल्याला ताण लागते वगैरे, तर तुम्ही हे आवळे खाऊ शकता. तर ह्या सीझनमध्ये ह्या कारणासाठीच हे आवळे खारात टाकले जातात, जेणेकरून आपण ते खाऊ शकतो. आणि आवळा तर गुण चांगला आहे, औषधी आहे, त्याच्यामुळे तुम्ही या उन्हाळ्यामध्ये असे खारातले आवळे करून खाऊ शकता. तर इथे मी बनवलेत मस्तपैकी. हे पूर्ण मुरले ना 8-10 दिवसांनी, की तुम्हाला मी दाखवेन. यांचा कलर जो असतो ना तो बदलतो, पूर्ण हळदी कलरसारखं होतं, कारण की पूर्ण खेचून घेतात ना, त्याच्यामुळे याचा कलर एकदम येल्लोइश होतो त्यांचा. हे बघा. तर चला आता आपण इथे थांबणार आहोत. सो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर चला, असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.